नमस्कार, मी मोनिकाज रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आज आपण झणझणीत आणि चमचमीत तुमच्या आमच्या सगळ्यांच्या आवडीची मिसळ कशी बनवायची ते बघणार आहोत। मिसळ म्हटली ना की आमच्या नाशिककरांचा जीव की प्राण, कारण रविवारी सुट्टीचा दिवस असतो, त्यामुळे आमच्याकडे बरेच जण रविवारच्या दिवशी सकाळी मस्त पहिल्या उकळीच्या मिसळला जातात। पहिली उकळीची मिसळ खायला भेटायला पाहिजे हे टार्गेट असतं आमच्याकडे। आणि असं हॉटेलमध्ये गेलं आणि पहिल्या उकळीची मिसळ येते ना ती आहाहाहा, मस्त मजाच वेगळी। त्यामुळे चला पटकन आपण पण सुरुवात करूया। तोंडाला पाणी सुटायला लागले। 200 ग्रॅम मटकी घेतले, ती छान धुवून घ्यायची आपल्याला। मटकी छान धुवून घ्यायची, त्यानंतर बघा आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचे। इथे मी 200 ग्रॅम मटकी घेतले, त्यामुळे इथे मी 1.5 ग्लास ते 2 ग्लासच्या आसपास पाणी घातलेलं आहे। पाणी ॲड करून झालं की त्यानंतर मग आपण याच्यामध्ये एक अर्धा चमचा हळद घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आणि हे मिक्स करून आपल्याला याला मस्त एक शिट्टी काढून घ्यायची आहे। एक शिट्टी किंवा दुसरी शिट्टी व्हायच्या आत गॅस बंद करायचा। खूप जास्त ओव्हर कुक आपल्याला मटकी करायची नाही आहे आणि गॅस चालू करायचा आणि कुकर ठेवून द्यायचं आहे आपल्याला। आता इकडे आपण त्याचा मसाला तयार करून घेऊया। इकडे एक पॅन ठेवलं आहे मी जास्त जणांसाठी नाही बनवते, 2 जणांसाठीच बनवते, त्याच्यामुळे माझा मसाल्याची क्वांटिटी कमी आहे। तुम्ही जर जास्त जणांसाठी बनवत असाल तर मसाल्याची क्वांटिटी थोडी जास्त घ्या। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेत, खोबऱ्याचा तुकडा तुम्हाला दाखवला तेवढा छोटासाच घेतलाय, जास्त खोबरं नाही वापरायचं इथे। आणि त्याचे स्लाइस करून घेतलेत पातळ, ते छान आपल्याला ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। इथे बघा आपलं खोबरं छान ब्राऊन रंगाचं भाजून झाले। आता हे खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे। इथे एका डिशमध्ये साईडला काढून घेतलं मी आणि त्याच पॅनमध्ये आता मी इथे 2 मीडियम साईजचे कांदे छान पातळ असे स्लाइस करून घेतलेत कांद्याच्या आणि ते पण आपल्याला मस्त ब्राऊन रंग येईपर्यंत भाजून घ्यायचे। कांदा छान भाजायचा आहे आपल्याला, असा ब्राउनिश रंग आला पाहिजे त्याला, म्हणजे आपल्या मिसळीचा जो कट आहे त्याचा कलर छान येतो। त्यामुळे कांदा व्यवस्थित भाजायचा आहे, मधून मधून छान हलवत राहायचा, हलवत कांदा भाजायचा आहे। मी पहिलं थोडंसं तेल खोबऱ्याचं होतं त्याच्यावरच टाकलं होतं, पण थोडं तेल कमी वाटलं म्हणून मी अजून थोडंसं 1 चमचाभर तेल ॲड केलेलं आहे आणि हा कांदा आता आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। कांद्याला छान असा ब्राऊन रंग यायला लागला की त्यामध्ये आपण लसूण घालणार आहोत। इथे मी 10-12 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात, त्या आपण याच्यामध्ये कांद्याबरोबरच फ्राय करून घेणार आहोत। आणि त्याचबरोबर इथे मी अर्धा इंचचं थोडंसं जास्त असं आलं घेतले, त्याचे तुकडे करून घेतले, ते पण आपण ह्याच्याबरोबरच फ्राय करून घेतोय। आता हे सगळं थोडंसं फ्राय करून घ्यायचं 1-2 मिनटं आणि त्यानंतर मग एक 7-8 कढीपत्त्याची पानं घालायची आहे, ती पण आपण हे कांद्याबरोबर फ्राय करायची आहे मसाल्यात आपल्या। आणि ते पण मस्त असं हे कढीपत्त्याची पानं पण आपल्याला याच्याबरोबर फ्राय करायची आहे। ती पण एक अर्धा मिनिट परतून झाली की त्यानंतर मग भरपूर अशी आपल्याला कोथिंबीर घालायची आहे। कोथिंबीर घालताना आहे ना त्याच्या अशा जाड दांड्या वगैरे असतात ना त्या निवडायच्या। कोथिंबीर जेव्हा आपण निवडतो तेव्हा त्या पण याच्यामध्ये ॲड करायच्या। त्या मसाल्यात टाकल्याने मसाला खूप छान लागतो, त्याची चव छान उतरते मसाल्यामध्ये। कोथिंबीर पण आपल्याला व्यवस्थित याच्यात फ्राय करून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मी इथं एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे, तो बारीक चिरून घेतला आहे आणि तो पण आपल्याला याच्याबरोबर फ्राय करून घ्यायचा आहे। हा सर्व मसाला आपल्याला एकदम मस्त फ्राय करून घ्यायचा आहे। टोमॅटो एकदम असे आपले सॉफ्ट झाले पाहिजे, मस्त फ्राय करून घ्यायचे। आता इथे आपला मसाला ऑलरेडी झाला आहे भाजून, बघा कांद्याला छान ब्राऊन रंग आला आहे, म्हणजे आपला मसाला व्यवस्थित भाजला गेलेला आहे। हा मसाला व्यवस्थित परतायचा आहे पहिले तर आपल्याला। त्यानंतर बघा आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत। मी इथे एक शिट्टी आणि दुसरी शिट्टी थोडीशी म्हणजे व्हायच्या आत बंद केलं। इथे बघा आपली मटकी छान शिजली, ओव्हर कुक पण नाही झाली, त्याचे दाणे मस्त तसेच आहेत। अशीच पद्धतीची आपल्याला मटकी शिजलेली हवी आहे। जो मसाला आपण भाजून घेतला होता त्याची छान मी असं थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून घेतले, एकदम स्मूथ पेस्ट तयार करायची आहे। इकडे कढई ठेवली आहे तापायला, कढईमध्ये छान तेल घालायचं आहे। आता मटकी करतोय म्हणजे मग मिसळ करतोय आपण, तर त्याला आपल्याला कट पाहिजे असतो, त्याच्यामुळे याच्यात थोडंसं तेल जास्त लागतं। पण एक दिवस चालतं काय, आपण रोज हेल्दी खातो, एक दिवस थोडंसं चालेल है की नाही। तेल टाकायचं, तेल छान कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे। तेल मस्त गरम झालं
की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरं घालायचं आहे. जिरं मस्त फुललं की एक 5-6 कढीपत्त्याची पानं घालायची. ते पण छान आपल्याला तेलावरती फ्राय करून घ्यायचे. आणि त्यानंतर मग एक पाव चमचाच्या थोडंसं कमी एवढंच हिंग घातलं मी, कारण मी इथे जास्त जणांसाठी नाही 2च जणांसाठी भाजी बनवते म्हणून. आणि आपला जो मसाला आपण मिक्सरला बारीक करून घेतला होता, पेस्ट तयार करून घेतली होती, तो घालायचा आहे. आणि छान हा मसाला आपल्याला तेलावरती परतून घ्यायचा आहे. आता हे मसाले आपण भाजलेले आहेत त्याच्यामुळे याला परतायला वेळ नाही लागत, पटकन होतात. खूप झटपट होते ही रेसिपी, जास्त वेळ अजिबात लागत नाही. एक 15 मिनिटाच्या आत तयार होते खरं म्हटलं तर. आता उद्या रविवार आलाच आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा. आमच्या नाशिककरांचं फेवरेट नाश्ता किंवा ब्रंच काही म्हटलं तरी चालेल. इथे बघा आपला मसाला छान परतून झाला आहे, साईडने मस्त तेल सुटले. आता याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले ॲड करून घ्यायचे आहेत. तर सगळ्यात आधी इथे आपण पाव चमचा हळद घालतो आहे. पाव चमच्याचे थोडं कमीच आहे, कारण आपण मटकी शिजवताना पण हळद टाकलेली आहे, म्हणून हळद इथे कमीच वापरायची आहे. इथे 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातले, 1 चमचा धनिया पावडर, इथे 2 चमचे मी जो आपला मिसळ मसाला भेटतो बाजारात तो टाकलाय, 2 मोठे चमचे टाकायचे. आणि हे सर्व मसाले आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आपल्या मसाल्याबरोबर. छान त्याला तेल सुटेपर्यंत मस्त फ्राय करून घ्यायचे आहेत, म्हणजे मग आपल्या भाजीला कलर छान येतो. आता हे मसाले टाकल्यानंतर आपण इथे जेव्हा मसाले सुके मसाले ॲड करतो, जेव्हा परततो नाही तर गॅस कमी करायचा आहे, म्हणजे आपले मसाले जळणार नाही. कमी गॅसवरच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत मसाले. इथे बघा मसाले छान फ्राय करून घेतलेत मी, साईडने मस्त तेल सुटायला लागले. तेल सुटायला लागलं ना की हे एक साईन असतं की आपले मसाले छान परतले गेलेले आहेत. इथे बघा ऑलमोस्ट आपला मसाला छान परतून झालेला आहे. त्याला परत एकदा मिक्स करून घेते मी आणि त्यानंतर मग आपण पुढची स्टेप करूया. मसाला कसा भारी दिसतोय बघा, कलर बघा कसा दिसतोय मसाल्याचा. आणि आता याच्यामध्ये जी आपण मटकी शिजवून घेतली होती ती ॲड करायची आहे. मटकी शिजवून घेतलेली ॲड केली की ते छान मिक्स करायचं. आणि तुम्हाला किती पाणी आहे, आता हे बघा हे माझं घट्टसर दिसते, तर असं घट्ट नाही पाहिजे आपल्याला, कारण मिसळ पावसाठी जी मिसळ असते ना ती पातळ फॉर्ममध्ये असते, कारण आपण ती पावाबरोबर खातो ना. तर घट्ट असेल तर ते पटकन सुकं होतं, त्यामुळे ती पातळ असते. तर इथे मी थोडंसं पाणी ॲड केलं आहे. पाणी गरम करूनच आपल्याला मिसळमध्ये टाकायचं आहे. गरम पाणी टाकायचं, थंड पाणी टाकायचं नाही. गरम पाणी टाकल्याने काय होतं, आपला जो तवंग असतो, जो कट असतो तो पटकन वरती येतो, मिसळचा कलर बदलत नाही. बस मग पाणी गरम केलेलं मी इथं थोडंसं अजून ॲड केलं, म्हणजे मग आपली मिसळ पातळ झाली बघा आता. आणि ही जरी आता खूप पातळ दिसत असली ना तरी ती शिजल्यानंतर उकळल्यानंतर चांगली हे होते. चवीपुरतं मीठ घालायचे. आपल्या मिसळला कट बघा कसला भारी आलाय, आहा हा काय दिसतंय बघा. ते कॅमेऱ्यात तेवढं येत नाही, पण रिअलमध्ये बघितलं ना तर खूप छान होतात. पण कॅमेऱ्यात काय माहिती का पण एवढं पटकन ते असं त्याचा जो रिअल आहे ना, रिअलपणा तो कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर होत नाही असं मला वाटतंय. मिसळला मस्त एक 5-6 मिनटं की 7-8 मिनटं दणकून उकळी काढायची. पहिला गॅस फुल करायचा, मिसळला छान उकळी सुटली की गॅस कमी करायचा. आता इथे बघा आपल्या मिसळला मस्त उकळी सुटली होती, गॅस कमी केला होता. आणि गॅस कमी करून बघा आपली मिसळ काय भारी उकळते. उकळून उकळून तिला एक 7-8 मिनटं होत आलेली आहेत. आणि आता आपली मिसळ बघा कसली भारी दिसले, एकदम साईडनी मस्त कट आला आहे त्याचा, तर्री, आमच्याकडे त्याला तर्री बोलतात. तर तर्री आले आणि आपली मिसळ तयार आहे. गॅस बंद करायचा, लगेच गरम गरम वाढायला घ्यायचं, म्हणजे हीच आहे आपली पहिल्या उकळीची मिसळ. तर मस्त खाली असे मटकीचे दाणे टाकायचे काढून, त्यावरती मस्त फरसाण किंवा जाड शेव येते तर ती टाकायची. ती चॉईस तुमची आहे, तुम्हाला शेव पाहिजे की फरसाण पाहिजे. तर इथे मी फरसाण टाकते. मस्त असं मटकीच्या दाण्यांवरती फरसाण पसरवायचं, असं लेयर बाय लेयर त्याची सर्विंग करायची आपल्याला. त्याच्यानंतर फरसाण टाकून झालं की छान त्यावरती कांदा टाकायचा, कांदा पण मस्त असा पसरून टाकायचा. थोडा साईडला पण सर्व करायचा, म्हणजे हवा असेल तर परत ॲड करायला. कांदा टाकून झाला की त्यानंतर मग आपल्या मिसळचा गरम गरम जो रस्सा आहे तो वाढायचा. आणि त्यानंतर मग एकदम झणझणीत आणि चमचमीत
जो आपला मिसळचा कट आहे किंवा तर्री आहे ती वाढायची आहे. इथे बघा एका वाटीत मी त्याचा कट काढून घेतला आहे असा. तो मस्त आता ह्या मिसळवरती आपल्याला टाकायचा आहे. असा मिसळवरती टाकून आहे ना तुम्ही असा कट एका वाटीमध्ये साईडला पण सर्व करू शकता. सर्व करायची पद्धत आपल्या मर्जीने करायची. आता इथं मी पाव ठेवलेत. मस्त आपली मिसळ रेडी आहे. याच्याबरोबर तुम्ही थोडीशी दही देऊ शकता एका छोट्या बाउलमध्ये. एखादा पापड देऊ शकता तळून उडदाचा. पण इथे ते काही नसलं, नुसतं एवढं असलं ना तरी चालतं हो. बघा कसली भारी दिसते आपली मिसळ. मिसळचा कट बघा, बघून तोंडाला पाणी सुटलं की नाही खरं सांगा. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि ही मिसळ आवडली असेल तर एक लाईक ठोकायला काहीच हरकत नाही. दिसते कशी बघा ना राव, काय भारी दिसते, कशी मस्त. मिसळला आपल्या कट कसा आलाय बघा, त्याचा तर्री त्याची कशी आलेली आहे आणि त्याचा कलर बघा. आहा हा हा हा, भन्नाट दिसतंय. आणि जितकं भन्नाट दिसतंय ना तितकी चवीलाही झाली होती. आता ती तुम्हाला मी इथून चव चाखू शकत नाही, नाहीतर खरंच दिली असती. इतकी छान झाली होती. आणि खरंच तुम्ही एकदा ट्राय करून बघा, खूप छान लागते. आमच्या नाशिककरांचा जीव की प्राण. एकदा तर ट्राय करून बघा. उद्या संडे आहे, नक्की बनवून बघा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. बाय बाय.